विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्री खूप अवघड वाटतंय. कोणते प्रश्न एक्झाम मध्ये येणार काही कल्पना नाहीये. काय करू? कुठले आय-एम-पी क्वेश्चन्स आहेत? कुठून मला आय-एम-पी क्वेश्चन्स मिळतील? असा जर तुमचा प्रश्न असेल, तुम्ही आता योग्य चॅनलवर आलेला आहात. इथं तुम्हाला मी आय-एम-पी क्वेश्चन्स प्रोव्हाईड करतोय, स्ट्रॅटेजी प्रोव्हाईड करतोय. तुम्ही पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. थोड्या वेळाने व्हिडिओ तुम्हाला आवडणारच मला माहिती आहे. नंतर त्याला लाईक पण करा आणि तुमच्या चांगल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. मी तुम्हाला सांगू का? मी आता ग्रुप 16, 17, 18 केवढा मोठा टॉपिक आहे ना? किती त्यात तुम्हाला आता माहीत नसेल, अजून तुम्ही केला नसेल. खूप मोठा टॉपिक आहे. पण मी मुलांना काय सांगतो, की एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन, एनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन 2 क्वेश्चन आहेत. येतातच एक्झाममध्ये परफेक्ट करायचे. दुसरी गोष्ट सांगू का? ट्रेंड्स इन पिरियोडिक टॉपिक ट्रेंड्स इन पिरियोडिक प्रॉपर्टीज येतो प्रश्न परीक्षेमध्ये. स्ट्रक्चर विचारले जातात. डिस्टिंग्विश ऑर्डर ऑफ रिएक्शन मॉलिक्युलरिटी. ओके. क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड. ते सॉलिड स्टेट मध्ये पण डिफरन्सचा पॉइंट आहे. थर्मोडायनामिक्स मध्ये आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस, SN1, SN2, अल्कोहोल, फिनॉल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी मध्ये डिस्टिंग्विश प्रश्न विचारतात. लॉ आहेत किती? मग हेनरीज लॉ आहे, राऊल्स लॉ आहे, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्मोडायनामिक्स आहे, कोहलार्स लॉ आहे. कमी आहेत. येतोच प्रश्न. डेरिव्हेशन तुम्हाला सांगू का? इंटिग्रेटेड रेट लॉ येतायच परीक्षेमध्ये. अरे एका दमात मी नाही सांगणार. टॉपिक वाईज आय-एम-पी क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाईड करणारच आहे. पण हा व्हिडिओ मग वेगळा असणार आहे. पण एकदम एनालिसिस करणार आहे या क्वेश्चन पेपरचंच, की या पेपरमध्ये काय आलंय. बघा, जाणून-बुजून मी हे पेज तुमच्याबरोबर शेअर केलंय. न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. कॉन्स्टंट तुम्हाला ते वेगळे दिलेले असतात. हा 7वा नंबर आहे. 8वा नंबर मी तिथं घेतलाय बरं का. बरं आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला बघा. इथे खूप सूचना दिल्यात त्यांनी बरं का, की 10 मल्टिपल चॉईस क्वेशन्स आहेत. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. चला 10 क्वेशन्स आहेत. सगळं ठीक आहे. क्वेशन 2 मध्ये 8 क्वेशन्स आहेत. क्वेशन 3 मध्ये किती आहेत? पुढे सेक्शन सी मध्ये, डी मध्ये किती क्वेशन्स आहेत? तुम्हाला अटेम्प्ट किती करायचे आहेत? हे काय सगळ्यांना माहिती आहे. इथं मी सांगतोय काय लॉग टेबल अलाउड आहे. कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. तुम्ही म्हणाल, "सर ठीक आहे, आम्हाला हे पण माहिती आहे." पण चला मला कमेंटमध्ये सांगा याचा अर्थ काय? मी जाणून-बुजून 1 मिनिट थांबणार आहे आता. फिगर्स टू राइट इंडिकेट फुल मार्क्स म्हणजे नक्की काय? याचं उत्तर कमेंट पाहिजेच मला. हे बघा, हा व्हिडिओ 2025 च्या बॅच मधल्या मुलांसाठी असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे पुढल्या वर्षी तुम्हाला बोर्डची एक्झाम द्यायची आहे. तुम्ही आत्तापासून चॅनलला जॉइन आहात. मग याचा अर्थ तुम्ही काळजी करायचीच नाही. मी सांगेल ते डोळे मिटून तुम्ही फॉलो करा. माझ्यावर विश्वास ठेवा. रिझल्ट चांगला लागणारच आहे. कमेंट केलं का? काय सांगा फिगर्स टू राइट इंडिकेट फुल मार्क्स. कमेंट केलं असेल तर मी तुम्हाला सांगतो, की फिगर्सचा अर्थ डायग्राम नाही. बऱ्याच मुलांना तेच वाटतं, की फिगर ड्रॉ केली की फुल मार्क. नाही. फिगर्स टू राइट म्हणजे आपण नेक्स्ट पेजवर गेलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? आता या नेक्स्ट पेजवर ही जी फिगर आहे ना, ते फुल मार्क इंडिकेट करते. हे बऱ्याच वेळा बरेच दिवस झाले मला माहितीच नव्हतं. नंतर मला ते कळालं. ओके, हा पार्ट बाजूला ठेवूया. आता क्वेशन्स बघा. इंटिग्रेटेड रेट लॉ अरे गॅरंटेड प्रश्न आहे. एमसीक्यू येईल, व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये येईल. डेरिव्हेशन त्याचं येऊ शकतं, नाहीतर न्यूमेरिकल येऊ शकतं. येऊ शकतं. तुम्हाला सांगतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर अँड टोटल एनर्जी ऑफ द युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर आहे का नाही सांगा बघू? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सीईटीचा कुठल्याही शिफ्टचा कोणताही पेपर घ्या, तुम्हाला फर्स्ट लॉ वरती प्रश्न दिसतोच. असतातच प्रश्न लक्षात घ्या. गॅरंटेड आहे. बरं, इंटिग्रेटेड रेट लॉ. हो, आणखीन एक सांगतो. हे एनालिसिस म्हणजे काय मी सोल्युशन प्रोव्हाईड करत नाहीये आता. काही शिकवत नाही. फक्त तुम्हाला एक कॉन्फिडन्स देणार आहे मी, की केमिस्ट्री पैकीच्या पैकी मार्क असणार आहेत. बरं, हे स्पिन ओन्ली मॅग्नेटिक मोमेंट आहे ना, ॲक्चुअली त्याचा एक फॉर्म्युला आहे बरं का. रूट En इंटू ब्रॅकेट En+2 पण आत्ता शिकवायला नको. बरं, इथं मी लिहितोय 100% रेडियस आणि एज लेंथ मधलं जे रिलेशन आहे. आता सिंपल क्युबिक असेल तर A इक्वॉल्स टू ट्वाइस R असतो फॉर्म्युला. मी नंतर शिकवेन. पण हा गॅरंटेड 100% सीईटीत येणारा प्रश्न आहे. मग जर तुमचा सॉलिड स्टेट टॉपिक झाला असेल, तर तुम्हाला हे नक्की येणार आहे. बरं. मोनोमर्स यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ थर्मोकॉल. मी तुम्हाला सांगू का? पॉलिमर टॉपिक मी जेव्हा तुम्हाला शिकवेन संघर्ष बॅचमध्ये,
तेव्हा क्लिअरली माझं पहिल्या दिवशीचं टार्गेट असतं, की सगळ्या मोनोमरची नावं तुम्हाला आली पाहिजेत आणि त्या मोनोमर पासून कुठलं पॉलिमर तयार होतं. सोपं आहे. विनाइल क्लोराईड, पॉलीविनाइल क्लोराईड तयार होतं. विनाइल सायनाइड, पॉलीविनाइल सायनाइड तयार होणार. त्याला ॲक्रेलन म्हणतात. रिलोनायट्राइल सुद्धा म्हणतात. ऑर्लॉन सुद्धा म्हणतात लक्षात घ्या. बरं. ह्या 4 एम-सी-क्यू लक्षात आल्या तुमच्या? ओके. शिकवत नाहीये मी पण पॉलिमर टॉपिक म्हणलं की मोनोमरची नावं करायची. सॉलिड स्टेट म्हणलं की एज लेंग्थ आणि एटॉमिक रेडियस मधले रिलेशन. मग सिंपल क्युबिकसाठी आता मी जरा कलर चेंज करतो याचा. सिंपल क्युबिकसाठी A इक्वॉल्स टू ट्वाइस R आहे. फेस सेंटरसाठी A इक्वॉल्स टू 2√2 R आहे आणि बॉडी सेंटरसाठी R इक्वॉल्स टू √3/4A. 3च फॉर्म्युले आहेत. गॅरंटेड क्वेश्चन याच्यावर सीईटी ते लक्षात घ्या. बरं, आता इथं बघा. पी-एच, पी-ओ-एच. मग आता नेक्स्ट वीकमध्ये संघर्ष बॅचमध्ये आपण आयोनिक टॉपिक सुरू करतोय. पुस्तकातले प्रत्येक प्रॉब्लेम व्यवस्थित तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. तुम्हाला खरं सांगू का? ही कॉन्सन्ट्रेशन किती आहे रे? 10⁻⁻2 आहे. मग ऑब्व्हियसली पी-एच 2 येणार आहे. कारण ते लॉगचं कॅल्क्युलेशन ईझी पडतंय ते. बरं. हे जे काय बरं एक आणखीन एक लक्षात आलं का? ज्या माझ्या मित्रांनी माझ्यावर पेपर हा शेअर केलाय ना, हे काय आहे? हे पेज नंबर आहेत बाळांनो. पुस्तकात हे पेज नंबर काढा ना, पटकन तुम्हाला आन्सर्स मिळतील. ते क्वेशनच्या बाजूला त्यांनी पेज नंबर दिलाय. आता सीईटीत परत. व्हिच रिएक्शन इस यूज्ड टू कन्व्हर्ट टोलिन टू बेन्झोनाल्डिहाइड हा टाइप आहे बाळांनो. हे रिएक्शन लिहायला लावलंय का तुम्हाला? नाही, फक्त रिएक्शन कुठली आहे ते विचारताय. तुम्हाला सांगू का? गॅडमन कॉच फॉर्मायलेशन मध्ये सुद्धा बेन्झोनाल्डिहाइड तयार होतं, पण ते बेन्झीन पासून. कशापासून? बेन्झीन. फ्रिडल क्राफ्ट रिएक्शन आहेत. स्वार्ट रिएक्शन हे फ्लोराईडसाठी असतं. अल्किल हलाईड पासून अल्किल हलाईडच तयार करायपासून फ्लोराईड. फिंकेलस्टाईन मध्ये आयोडाईड तयार होतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक रिएक्शन लक्षात ठेवायचं आहे. प्रायमरी अल्कोहलला अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, तर ऑक्सिडेशन केलं पाहिजे ना. ओके, मग ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? तुम्हाला सांगू का? पी आणि पी हे पी आहे. हे बेस्ट तिथं रिएजंट आहेत. पण पोटॅशियम डायक्रोमेट सुद्धा यूज होतं, हेही लक्षात घ्या. बरं. प्रत्येक एम-सी-क्यू तुम्ही आता माझं म्हणणं आहे, आता इथं बघा. बेन्झिलिक हलाईड कुठलं विचारलंय? तुम्हाला सांगू का? मग अलील कुठलं आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. विनाइल सांगू का शिकू का 2 मिनिटात? लक्ष द्या. विनाइल म्हणलं तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड येणार. ओके. आणि या कार्बनला तुमचा तो हॅलोजन. विनाइल अल्कोहोल म्हणलं तरी तो OH येईल. अलील म्हणलं तर OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड म्हणजे काय? सगळे सिंगल बॉन्ड. पण त्याच्या शेजारी जो कार्बन आहे तिथं असणार आहे डबल बॉन्ड. हे झालं अलील. हे झालं विनाइल. बेन्झीन रिंगला जर CH2 ग्रुप असेल तर बेन्झील. मग अल्किल हलाइडमध्ये पण सेम क्लासिफिकेशन आहे. अल्कोहलमध्ये पण सेम क्लासिफिकेशन आहे. पटकन स्कोर बुस्टर किंवा ब्रह्मास्त्र पुस्तक उघडायचं. अल्कोहल, फिनॉल इथरचे प्रश्न शोधायचे. तुम्हाला हेच पी-वाय-क्यू दिसतील. हेच प्रश्न. मग सीईटीतले प्रश्न बोर्डच्या एक्झाममध्ये पण एम-सी-क्यू मध्ये विचारतायत. मग आता काय कळालं तुम्हाला? क्लासिफिकेशन करायचं आहे, मोनोमरची नावं करायचं आहे, लक्षात घ्या. आता हे प्रश्न बघा, सिंपल हे 8 मार्काचे ना प्रश्न व्हेरी शॉर्ट आन्सर असतात. थोडक्यात तुम्हाला नाव लिहायचं आहे. बघा ना, नेम ऑफ द इन्सेक्टिसाइड युज्ड इन्स्टेड ऑफ डी-डी-टी. डी-डी-टीचे ना खूप प्रॉब्लेम आहेत बरं का. ते डिकंपोज होत नाहीये, पॉइझनस आहे. मला वाटतं BHC यूज होतोय का रे? बेन्झीन हेक्साक्लोराइड. चेक करा. हे पेज नंबर ओपन करा 341. बरं. सगळ्यात महत्वाचं मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड जेव्हा रिएक्ट होतं अमोनिया बरोबर, तेव्हा कुठलं अल्केन तयार होत असं त्यांनी विचारलंय. पेज नंबर 226. मग आता मी जास्त बडबड करत नाहीये. मी फोटो तुमच्यावर फक्त शेअर करतोय. हा पॉइंट वाचा रे. आय-यू-पी-ए-सी नेम. हे कशातलं आहे? हे कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये आहे. आय-यू-पी-ए-सी नेम. कसं सांगू का? YouTubeवर प्रत्येक पॉइंटचे माझे व्हिडिओ तयार आहेत. पण मी जरा काय करतोय तुम्हाला गंमत सांगतोय. फर्स्ट लॉ आहेच. डिस्टिंग्विश बिटवीन आहेच. डेफिनिशन, बफर सोल्युशन, पायरोमेटॉलॉजी, रोस्टिंग. डेफिनिशन आहे, डिस्टिंग्विश आहेत. फीचर्स लिहा असं विचारलंय त्यांनी SN1चा. तर SN1, SN2 डिफरन्स केला असेल तर SN1चे सगळे पॉइंट लिहू शकताय तुम्ही. बरं, अजून बघा प्रश्न कुठले आहेत? हेनरीज लॉ म्हणजे लॉ आहे, डेफिनिशन आहे, डिस्टिंग्विश आहे. सगळ्या गोष्टी ईझी आहेत लक्षात घ्या. ओसवाल्ड डायल्युशन लॉ रिलेशन बिटवीन विचारलाय. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अजून प्रश्न. ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ झ्विटर आयन. हे झ्विटर म्हणजे ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आयन दोन्ही असतात ना एकावर. इथं बघा डेफिनेशन, पुन्हा डेफिनेशन आहेत. म्हणजे
पेपर जो आहे ना केमिस्ट्रीचा तो ईझी असतो लक्षात घ्या. युजेस ऑफ निऑन विचारलंय. अरे वाह! डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर एंड मॉलिक्युलरिटी ठरलेला प्रश्न आहे. बरं, आता थोडंसं माझीच बडबड आहे. एक्साइटेड होतो मी. पेपर दिसला की मला फार बरं वाटलं. ठरलेले प्रश्न येतायत. अजून रे मला एक प्रश्न पाहिजे होता रे बरं का. तुम्हाला सांगू का? वाचतो जरा मी व्यवस्थित. या पेजवर तो प्रश्न सापडत नाहीये. ओके. बघा. एनोमलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय असतं माहितीये का? ऑक्सिजन इतरांपेक्षा वेगळा कसा आहे त्या ग्रुपमध्ये सांगायचं. सांगा बघू ऑक्सिजन सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे? गॅस आहे ऑब्व्हियसली आपण श्वास घेतोय. बाकीचे एलिमेंट त्या ग्रुपमध्ये गॅसियस नाही आहेत. ऑक्सिजन मला सांगा डायॲटॉमिक आहे ना O2 बाकीचे एलिमेंट्स पॉलीॲटॉमिक आहेत. ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक आहे. मग बाकीचे पॅरामॅग्नेटिक नाही आहेत. अरे एनोमलस बिहेवियरचा अर्थच तो आहे, की त्याच्या प्रॉपर्टीज इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. मग तुम्हाला ऑक्सिजनच्या प्रॉपर्टी येत असेल तर विषय संपला ना. आलं का डोक्यात तुमच्या? मग आता मी तुम्हाला सांगतोय, की तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा बास. मी आहे तुमच्या बरोबर. तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स पण द्यायचं आहेच मला. काही गोष्टींवर राहतंय माझा लोड होतोय थोडासा, पण मी देणार आहे तुम्हाला. ओके, मग करूया चांगला अभ्यास. ऑल द बेस्ट.